तर भावांनो आपण आज आहे ना याला चाललो आहे ओम्याच्या बड्डेला. तर मी तर आलो आहे खाली, अजून काय संतोष शेट काय खाली जायना झाले, तर काय लय प्रत्येक वेळा उशीर लावित राहतात नाही का. बघू आले तर वाटतं, आले गाडी वाजली आले. काय चल ना लवकर भाई, अजून बड्डेला जायचं आहे. 2 मिनिटं बाबा, काय चला लगेच येतो. बरं आवर काढ लवकर गाडी चल. तर संतोष शेट का लागले गाडी काढायला, तुझी गाडी काढली पहिले तर लवकर झार. बड्डेला आज कोंबड्याचा बड्डे आज. पहिले तर आपल्याला ना केक बी घ्यावा लागेल, त्यानंतर अजून बिर्याणी घेऊन जायची आपली इथूनच नाही का, पोरांना तिथं पार्टीला. जाऊ दे मागं बघू आता नाही का. एक केक, 1-1.5 किलो बिर्याणी घेऊन जाऊ. ड्रायव्हर काय विषय? काय विषय, आता बड्डेला जाणार भाई, एकदा गाडीची हवा बिवा चेक करणार, हां डिझेल टाकतो. ओके. भावांनो त्या दिवशी फिरायला गेलं डिझेल अजून पण या गाडी टाकी फुल ना भावांनो. त्याची जी आपण फिरायला गेलो ना ती टाकी फुल केली आहे. त्यानंतर आता परत 2-3 दिवस झाले नाही का. बाळा बोलला 500 रुपयाचा अजून डिझेल टाकतो, अजून टाकलं नाही तिने. बाळाला ना बघतो आम्ही आता उद्या, त्याला मेसेज करावं लागेल नाही का, हा 80 रुपयाचं डिझेल टाक म्हणून. तर भावांनो चाललो आता आम्ही बघा परत आपला तोच रोड नाही का. होय पहिला ब्लॉग मधला नाही का, सेम टू सेम पहिला ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग झाल्यानंतर किंवा आमचा जो 6वा ब्लॉग आहे, गाडीत आम्ही दोघंच आहेत नाही का. पहिला ब्लॉग आम्ही ह्याच गाडीत बनवलेला आहे, आता येऊ 6वा ब्लॉग डायरेक्ट. चला लावतो एक गाणं मस्त. लावतो एक गाणं, नाही थांबा गाणं नको लावतो माहिती काय गाण्यामुळे आमचा व्हिडिओ आहे ना युट्यूबला, तर तो आवाज डायरेक्ट बंद झाला होता, म्यूट झाला होता. आम्ही गाणं लावल्यामुळे ना पहिला ब्लॉग आमचा एवढा म्हणजे काय नाही, आम्ही असं टाकून दिलं नाही का. पण फर्स्ट ब्लॉग होता, आम्हाला एवढं काय त्यातलं एवढं खास काय माहित नव्हतं. पण ती आमचा युट्यूबने लय बेकार विषय गेला. युट्यूबने डायरेक्ट कॉपीराईट स्ट्राईक दिले आपल्याला नाही का. तीन ते पण 3 स्ट्राईक दिले, 3 गाणे लावलेले 3 स्ट्राईक दिले. आमचा विषयच भाऊ आता एकदम काय गाडी आवडत नाही भाऊला फास्ट चालायचं वय नाही चेक का. करून घेतोय. भाऊ पुढं पण निघता नाही ना, पहिले हवा बिवा चेक करून घ्यायची नाही का. कारण सांगत येत नाही का काय होईल अचानक, त्यामुळे काय करायचं पहिलं हे करून घ्यायची. तर भावना आम्ही एकदा घेतो हवा चेक करून, नंतर बोलतो माहिती आहे. ओके धन्यवाद मंडळावर. तर भावना गाडी झाली पंक्चर. हे संतोष गाडी पंक्चर झाली का बघायची. काय विषय आता पाहू. तिकडे फिरायला गेलं मग गाडी पंक्चर झाली. तिकडे कुठे झाली पंक्चर झाली वाटतं. तिकडे पंक्चर झाली ना, आता ये ना मला खर्च करावा लागत राहिला नाही का. बरोबर सांगावं लागेल कंपनी नाही का. ₹100 जास्त कॉन्ट्री येणार आहे पंक्चरची चारी डायरेक्ट 500 रुपये घ्यायची परत. या अमोल मागले मग झाले नाही का आमची गाडी पंक्चर. अमोलचं वजन आहे ना 110 किलो आणि आमचं 50 किलो. त्यामुळे ना हे टायर पंक्चर झाले आमले आहे बघ. तो आहे मग ना गाडी पंक्चर काढायला लागली आहे बघ. पंक्चर झाली आहे, गपचूप आहे ना. किती मारायची? 100 रुपये गपचूप मारायचे, बाकी आम्ही ना बाय करून घ्या. काय झालं हा मोठा वाटा त्या दिवशी फिरायला तर गेलो आम्ही नाही का, पण जरा घोळ झाला. आता रात्रीचा फिरायचा घोटाळा झाला की नाही. हा ना, कामाचा घोटाळा झाला की नाही. रात्री तर मी 2 व्हीलर हिंडत नाही, पण आता 2 व्हीलरवर हिंडावं लागणार आहे आज. काय विषय. तर भावांना आम्ही पंक्चर काढली आहे, पण आहे ना प्रॉब्लेम झाला. तिला बोलतं डायरेक्ट टायर खराब झाले म्हणतोय. आता आपल्याकडे स्टेप नाही आहे, पण आता बड्डेला टाइम होतोय. टाइम नाही आपल्याकडे म्हणून ना जरा हे झालं ना. उद्या परवा घेऊन नवीन टायर. आता काय परवाडा नवीन टायरच घेऊन टाकावं लागणार आपल्या गाडीला नाही का. फिरायला जायचं म्हणून कसं आहे ना, लागतच नाही का. आणि आम्ही असे तर आम्हाला फिरल्याशिवाय जमत नाही कधी पण निघतो आम्ही कुठं. आम्ही कधी पण अचानक निघत असतो, त्यामुळे आमचं काही अचानक व्हाय नाही आमचं नाही का. कधी काय होईल आम्हाला माहित नाही की नाही. कधी पण निघतो आम्ही. तर आता आहे ना आपण जाऊ पहिलं बिर्याणीचं बघूलं घेऊ. आणि पहिलं सगळ्यात पहिलं मला उचलायचं माहिती आहे का, नित्या घ्यायचं का उर्फ चुम्या. चुम्या आपल्या चुम्याला पहिलं उचलायचंय आणि मग तिकडे जायचं. पहिलं चुम्याला उचलायचं आपल्याला नाही का. मला फोन आला. बरं भावांनो, आपली बिर्याणीचं बघूलं. आणि संतोषात पैसे मार देतं. संतोषात मारले पैसे. मार थोडे पैसे मारून टाक. पण आपलं हे बघूलं मला असं वाटतं हेच आपलं काय वरचं आहे काय माहीत. हे आपलं वरचं बघूलं आहे बिर्याणीचं.
भावांना गरम गरम उचललंय संतोष शेटने. थांब 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 मी दरवाजा खोलतो मस्त पैकी. काय लय गरम होते का लय गरम आहे बाई, विषयच नाही आता. ते आतमध्ये चल लवकर. आणि खाली पेपर टाक. एक मिनिट एक काम कर, हे पेपर टाक खाली. अरे एक ना, तो खाली पेपर टाक, आपल्या गाडीचे खाली पेपर टाकेल. हा तर भावांनो बिर्याणी घेऊन निघालो इथं आणि संतोष शेटचे हात पोहायले अरे बाई, गरम आहे, लय गरम आहे. आता तर उचलायचे का चाललं डायरेक्ट. हा ना, मला माहिती केला असं ना. संतोष शेटने गडबड डायरेक्ट गरमच बिर्याणीचं भोगलं उचललंय. त्यामुळे ना जरा हात पोहायले त्याचे. आता डायरेक्ट ना आपल्या पहिले ना नितीनला उचलायचं, म्हणजे चुमे आमचा, त्याला उचलायचं, त्याला घेऊन मग त्यानंतर डायरेक्ट बड्डे बॉयकडे जाऊ आपण. बड्डे बॉयच्या घरी जायचं डायरेक्ट. बड्डे बॉयच्या घरी जायचं डायरेक्ट. बड्डे बॉयचा बड्डे. आमच्या वहिनी पण आहेत. कोणाचं? आमच्या वहिनी आहेत. हा आमच्या दोघांच्या पण वहिनी. त्यांना फक्त गाडीचा हॉर्न ऐकला का ते खाली येणार आहे आता. हा त्यामुळे काही विषय नाही आहे. बघू काय नाही ते गाडीचा नंबर पाहायला गेला की येणार. चला भाऊ, म्हणजे त्यांचं लग्न झालं आहे त्यामुळे काय हे नाही का. आमच्या वहिनीचे ते आता काही इश्यू नाही झालं तरी नाही. वहिनीला काय आला असं नाही काय, आहे की नाही. मग वहिनीला काय आला असं, वहिनी तुम्हाला समजलं का? समजलं असेल वहिनी. नेक्स्ट ब्लॉग मध्ये लक्ष देईल. नेक्स्ट ब्लॉग मध्ये लगेच तुमच्या लक्षात येईल. तर चला भाऊ आता जाऊन ना पहिल्या नितीनला घेऊ. नितीनला सांगून ठेवलं आहे आम्ही की खाली ये म्हणून. बघू ते काय खाली येणार नाही. मला तर वाटतं की ते येणारच नाही म्हणून नाही का लवकर. ते त्याला आधीच फोन लावणार की आम्ही येऊन थांबलोय. हा तर तेवढं टाइमपास करणार माणूस लय मग कधी किती काय टाइम लावेल. मग चला पहिलं त्याला घेऊ, नंतर आपण जाऊ बड्डे डायरेक्ट. बड्डे सेलिब्रेशन मस्त. हा एक नंबर डायरेक्ट. ओमला तसं आम्ही सांगितलेलं नाही डायरेक्ट येतोय म्हणून. आणि ते पण मुक्ताकडे निवेदन चालू आहे आता. हा त्याला वाटन की यायला एकदम न सांगता एवढं तेव्हा असणार द्यायचं डायरेक्ट. नाही ते त्यांचे बड्डे करत असतात त्यांचे नाही का. हा त्यांच्यात करत असतील काय माहिती. तर भावांना बघू तुम्हाला तिकडे गेलो हे करून काय त्याच फोन येतो हे बघा. त्याला सांगू नको, त्याला नाही सांगायचं. बट तर भावांनो नित्याला आहे ना, नित्याला आम्ही जवळ 10-15 मिनिटं आधी फोन करून सांगितलं होतं की ये म्हणून आम्ही खाली आलो नाही का. ते लय वाटतं खाली येऊन थांबलाय. आता बघू नाही कवाची हा बोल ना. कोणाच अरे सोन्याच्या माऊला मार म्हणून मला सांगायला कोणाच फोन आहे. कोणाचं जाऊन भावांनो ओंबड्याचे ना 2-3 मिस कॉल पडले तर का. ओंबड्याचे 2-3 मिस कॉल पडले पण ओंबड्याचा काय फोन उचलला नाही आम्ही. आलाय आताच. अरे काय ते म्हटलं राव, इथं किती वेळेचं वाट बघत आहे मी तुमची इथं. अरे प्रत्येक वेळेला लेट करतो त्यावेळेला आहे ना, प्रत्येक वेळेला लेट करतो यावेळेला आम्हाला लेट अरे करतो. पण जरा नटावं लागतं ना राव, तुमच्या वहिनीला आवडलं पाहिजे ना. अरे वहिनी एकदा पटली ना तर काही विषय नाही. अरे आता डबल वहिनी डबल काय पटली, पण करत तिला जर आवडलं नव्हतं तिने सोडलं मग काय करतो. तिला नाही. 7 बार लिहून घेतलेला वहिनीचा वहिनीसाठी आपण. करावं लागतं ना. वहिनीचा 7 बार लिहून घेतलेला आपण. आणि वहिनीसाठी करावं लागतं ना थोडंफार. भावांनो हे बघा ओंबड्याचे ना जवळजवळ आहे ना 4 फोन आले तर का फोन उचले नाही. त्याला आपण अरे सांगितलं तो नाही का. असं काय झालं, 2-3 ब्लॉग झाले तुझे येडे झाले. माझं इंट्रोडक्शन नाही अजून. देऊ ना हा? देऊ ना. तू आहे ना तुम्ही आहे ना. अरे काय झालं, चुम्या इंट्रोडक्शन देऊ दे मला. कॅमेरा चालू बरं दे, करतो. चला. Camera बरं चालू भावांनो, करा. याचं इंट्रोडक्शन पहिलं घेऊ नये का आपण, मग बघू काय ते 2-3 ब्लॉग झाले भावांनो. त्याचे. हा बोला. भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, इंट्रोड्युसिंग द मोस्ट एंटरटेनिंग कॅरेक्टर चुम्या उर्फ नितीन. ओके ओके डन का. हा चला भावांनो याची हाऊसपुरी केली आपण आपल्या ब्लॉग मध्ये याचं आता इंट्रोडक्शन आपलं झालंय. introduction झालेलं आहे आणि याच्यानंतर तुम्हाला मी प्रत्येक ब्लॉग मध्ये दिसणार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. हा आपलं नाही का हे आपलं नाही, भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, आपलं नाही. बाबा ह्यो जरा युनिक नाही का आपलं नाही का डायरेक्ट त्यांच्या बहिणींना सगळ्याच बहिणी करून नाही जमणार. बरोबर अरे आहे. भावांच्या सगळ्या बहिणीच असतात ना. हा बरोबर पण आपण भावांना नाहीत ना. हा भावांनो अरे आले जरा. ब्लॉग मधून डिलीट करे तुमच्या वहिनीने पहिलं अरे मला ती नाही टाक ना आम्ही काय आपण काय डिलीट करतो. हा, नाही आम्ही ब्लॉग डिलीट नाही करत. आम्ही delete नाही करत भाई. आणि त्यांच्या पण बहिणींनो आणि माझ्या पण बहिणींनो आता का लेटर आलं इथला का? करून टाकते पहिलं नाही delete करून नाही टाक. आम्ही डिलीट नाही करत काय इथं. होय आपण डिलीट करतो डिलीट नाही करतो अजिबात आम्ही. नाही. तुला आहे ना ब्लॉग मध्ये यायचं असेल तर ये, नाही तर आम्ही काय असं नाही का बळत पण घेत नाही. तुमची तो- वहिनी हाणीने मला प्रताप आणून दे काही विषय नाही का. मिठाला तुम्हाला द्यावं लागेल परत येडे झाले होती करून. येऊ आम्ही मी फोन केला ना तर मिटत ते बरोबर, काय विषय नाही. भावानो हे सारखंच आहे ना. हे पण बोलत होता आमल्या पण होत आयला तुम्ही लय घेतली आमचं कट करा नाही का. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये भेटला नाही का तुम्ही हे पण टाकणार आहे का. मग आम्ही सगळं टाकतो नाही का जे असेल ते कटबिट करायचं काही विषयच नाही. डायरेक्ट धप्पा. हा डायरेक्ट धप्पा. तर भावांनो आता आपण आहे ना इथं आलोय तर
आपण आहे ना एक ओमला फोन लावू का आणि त्याला बोलून घेऊ नाही त्याच्या एरियामध्ये आलो होतो आपण. हे बघा त्याचा एरिया इथं नाही का, त्याच्या आतमध्ये घर आहे इकडं. हे बघा हा ते एरिया, काही विषय नाही. इथं आलो होतो आपण, आतमध्ये घेऊ जरा नाही का, डायरेक्ट त्याच्या रूम कशी घे डायरेक्ट नाही, त्याला काही कळून नाही. चल आलो गाडी डायरेक्ट. तिथं पुढे घे, पुढे जागा आहे. अरे हे काय आहे खाली? हा? हे काय अरे भावा, बिर्याणी आहे. अरे मी खात, मग माझं काय आहे? तुझं बघू काहीतरी माझं बघू? आपलं काहीतरी दोघांचं, मी तर कुठं खातो. आपलं करू ना काहीतरी नियोजन करावं लागणार. आपला काय मग त्याला सांगावं लागेल नाही का ती भाई आम्हाला तुम्हाला आहे ना भाजी बिजी काय भाजी काय करायचं करायला माहिती? लागेल. बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी. हा साईडला लावू आपलं नाही का. इथे गाडी लावायची का? बड्डे त्याला भावनो त्याला ना आता फोन करून बोलून घेऊ आपण नाही मला का? पण भावना माझी ट्रिप हुकली यार. अहो ट्रिपला आम्ही तुला भावनो, नेलेलं नाही आणि नेणार पण नाहीये. आम्ही त्याला बोललेलो नाही का त्याला. प्रॉब्लेम होता कॉलेजसाठी, मी नाही आलो ट्रिपला. तर आता भावनो नेक्स्ट टाइम फिक्स आहे ना डप्पा. डायरेक्ट धप्पा. नेक्स्ट टाइम याला पण घेऊन जाऊ. तर भावनो आता नेक्स्ट ट्रिप जे राहील ना थोडीशी लांब राहील. आता मामड्याला फोन लावर का इथं बोलून घे ना डायरेक्ट. हा, इथं बोलून थांब direct बोलून त्याला फोन लाव पण नाही का, काय म्हणतं काय नाही बघू. उचले तर नाही काय नो. लय फोन लावले त्यांनी, 4-5 फोन लावले मला, उचलत नाही एक पण. हॅलो कुठं आहे शेठ? रूमवर आहे, शेट झोपले तर. हो होय हा झोपलेला आहे. काय म्हणतो? कोण रे? काय झोपलंय मग काय? नाराज झाला काय आमच्या? नाही रे, काय म्हणतो? त्यांनी फोन केले होते आम्हाला त्यांनी 4. ना, त्यांनी सकाळ झाली 4-5 फोन केले नाही का. मी उचलत नाही त्याला सांगितलं आम्ही की मी गेलो बाहेर, मला काय जमणार नाही बर्थडे बरं का. त्याच्याकडे दे ना, त्याला उठव नाही का, त्याला म्हणा सोन्याचे आले म्हण ना. पुढे होतो काय? आणि अरे ते सकाळ झाली त्याला फोन केले, उचलत नाही फोन एक बी. गाड्यावर हॅलो? रुस होतो काय? हॅलो भाई कुठे आहे? तो बर्थडे का आज? तो बर्थडे आज? हॅपी बर्थडे. मोठे माणसं आताच फोन घेतला आमचा. अरे भाई जरा काम होतं, तुला सांगितलं ना बाहेर आलो म्हणून. तर मोठे माणसं विसरा तुम्ही आम्हाला. खाली या ना, रूमच्या खाली या. हॅलो रूमच्या खाली या. ये रूमचा खाली बघता इथं आले बघ. काय रे? हा ये इकडं बाहेर ये. बाहेर ये कुठे रे? हा पार्किंग मध्ये गाडी हा लावली. मग धप्पा असतो ना, धप्पा ऑन द स्पॉट. हा फ्रेश होऊन तसंच हो. तसंच आहे तुला direct. तसंच ये डायरेक्ट फ्रेश काय नाही, आम्हाला जायचंय लवकर. आपलं काय असतं रे फ्रेश व्हायला. हा येतोसाठी ना हे संतोष शेटला घेऊन आले माहिती का डायरेक्ट, लय लांब ते बी. अरे बाहेर जायचं होतं पण त्या बर्थडे मुळे आम्ही आता इकडे वेळात वेळ काढून आलो. हा हा म्हणलं भाऊचा बर्थडे, जर आज नाही गेलो ना तर लय नाराज होईल नाही का. हो मग लक्षात होता ना भाई, फक्त कामात होऊन फोन नाही उचला. सकाळपासून कामात असे चालू आहे की बेकार होई. बरं आला का, ये लवकर. ये खाली. डायरेक्ट झोपला होता नाही का. चला घे बिर्याणीची पातेली घेतो आता. बिर्याणी आता नाही, आधी बर्थडे करू. केक बी आणलं. इथे इथे कुठे ठेवतो वरती घेऊन जा परत. केक आणलाय का? केक आणलेला आहे. केक बी आणलं. केक आणून सांगितलं. ओम नावाचे 2 केक घेऊन आला डायरेक्ट. पुढे चला भावानो बघू त्याला येतं त्याचा व्हिडिओ. चला किती शेट काय म्हणणार तुझं? काहीच नाही. भावना आणि त्यांच्या बहिणींनो भेटू ओमला. भेटू आता ओमला. नाही माझ्या पण बहिणींनो, आता आपण ओमला भेटू. इकडे इकडे नाही इकडे नाही इकडे. सोन्या कुठचं कुठे भावानो आपण जाऊ नाही का बघू ती घेऊन डायरेक्ट घरी म्हणजे पार्टीच करून टाकू डायरेक्ट नाही का. बघू काय करतो काय नाही म्हणजे इकडं वरती ते बघा भावानो हे बर्थडे बॉय. अरे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. आलो त्याला महत्वाचं आहे की नाही. आता एकदम डायरेक्ट बसायचं. चला केक कशाचा केक केक बीक नसतंय केक कुठे बर्थडे कोणाचा आहे? हा हे म्हणतो ना केक कुठे बोला काय बर्थडे तो आहे काय. केक नाही आणला तो होय केक नाही आणला तो. बर्थडे बर्थडे अरे हे करणार हॅपी बर्थडे
बिर्याणीवरती घ्या, झाकणावरून तेलात कट मारू ना. ओय, बर्थडे सोन्या. बर्थडे साठी ओय, 300 सोन्या. किलोमीटरवरून आलेले इथं. सोन्या, धन्यवाद. अरे ऐक ना, आपल्याकडे केक नाही आहे, तर आपण ती बिर्याणी वरती झाकणीवरती घेऊ आणि त्यालाच कट मारू ना. हा मग बिर्याणीच का काय आणि या केक केक लागली पाहिजे आमच्या घेऊन शाळेत. मारू त्याला. मग म्हणजे बर्थडेचा आहे म्हणलं केक पण तो आला पाहिजे मग तो बर्थडे तो केक आणायला पाहिजे ना. हा जमलं होतं. पुढे आणि आम्हाला- बिर्याणी आम्हाला केक birthday पाहिजे आहे, हो. केक घे ना मग घेऊन ये ना. आमचा एक केक घेऊन यायचं चला चला. काय नाही, आणि एकदा आहे ना बिर्याणी संपू त्याच्यानंतर केक आणायचा. गेला मग तसं उलटं. बिर्याणी कापून डायरेक्ट आपण. हा मग मी तेच म्हणतोय, काढा झाकण, आणा चाकू, बिर्याणी असं, त्याला पिसून त्याला खाऊ घालू आपण. त्याला भावांनो कोंबडी केक piece. केक वरती डायरेक्ट बिर्याणीच कापू आपण नाही का हा, बिर्याणी कापू. नाराज झाला का रे? अरे पण आलो पण बर्थडेला आलो ना हा? रात्री अरे, यायला मोठं. बर्थडे नाही का नाही होय वाळसे भाऊला फोन केला आम्ही नाही का आधी येणार आहे म्हणून नाही का? कुठं आहे आता? हा? चौका काय आला? होय गेला कशाला काय माहिती काय आलं काय बघू बूट घालायला कुठं नाही कोणी सांगितले म्हणून आपले केक आणले इथं हे बघा हे काय लावून डायरेक्ट केक तिथंच ओमचा बर्थडे बर्थडे बॉय बर्थडे बॉय टोपी काढा ना हा या भाऊनी टक्कल केलं नाही का आपल्यासोबतच आहे का नाही हा? आता आपण दोघं सारखे दिसतो बघ है का नाही? आता आपण दोघं सारखे दिसतो टक्कल तू बी टाकला मी बी टाकला स्टोरेज नाही भरत भावा 1 TB करून घेतले डायरेक्ट आपली गाडी आली मित्रांनो हा अर्जुन आहे हा आणि खूप चांगला मुलगा आहे याच्याकडे तोंड नका बघून लाईक करा फॉलो करा शेअर करा ओके चला ए घे आपली घे मागे म्हणते हा घे थोडीफार सर का ना थोडीफार हा उरका लवकर राव अरे गाडी की कापाय त्याचा आपल्याला जायचं आम्हाला लवकर तिचो कापायची का हा घे माग चल आपलं थोडंफार बसायचं नाही काही नाही काही नाही बसायचं म्हणजे भावानं हे झाला 110 किलो होता नाही का आणि याला बसायचं म्हणले आमच्या 21 आपलं बोनट तुटायचं नाही का बरोबर नाही वाटते हेच करायचं होतं आमच्या शिवाकडं तर मासनात लागलं बरं अरे ओमला वाईट वाटलं बरं का आता. वाटू त्याला काय त्याला वाईट वाटत असेल. वाईट काय वाटायचं गोष्ट आहे ना. वाईट वाटत तुला मग मी झोप मोडली माहिती तुम्ही लय वाईट वाटलं मला मग काय तो बर्थडे नसते गेला तर डायरेक्ट नको मांडू तू ते भाऊचे केक आणले अरे भाऊ चल होय पुढे लवकर केक आपण कॅन्डल त्याच्या एक काम कर ना काय लागेल हे लाव तिथं वर लाव बाबू बघा हे भावानं वा हे काय लिहिलं हा ओके काही विषय नाही चला बरं कापा मग हे कापा कॅन्डल बिंडल लावा इथं धरतो तो असं. काय आणला अरे हातेरावला गाडी सापडलं नाही खाल्लं हो गाडीत असं ना त्या दिवशी नाही ती हत्यार नाही तर पहा मित्रांनो यामुळं येत आणलाय पण माझीच नाही आणलाय तर मित्रांनो आहे का यामुळं प्रत्येक ग्रुप मध्ये एक सिगरेट पिणारा माणूस पाहिजे त्याच्या घरात लायटर किंवा आपल्यात माझी कोण नाही. सापडतं पण आम्ही सभ्य मुलं आहेत त्यामुळे आम्हाकडे तसलं काही सापडत नाहीये आता इथं तलवार काढायचा विषय चालू आहे पण आम्हाकडे तलवारच नाही आम्हाकडे लाकडाची तलवार आहे एक. गोडली काय घासले नाही काय तलवार मित्रांनो तलवार बघा डायरेक्ट एवढी मोठी तलवार तुम्ही आजपर्यंत कधी पाहिली नसन आणि कधी तुम्ही बघणार पण नाही पाहू शकत नाही का कारण की आता मोडणार आहे कारण तो वन अँड ओनली पीस आहे पाहून घ्या. ती मोडणार आता डायरेक्ट मित्रांनो आज हे आमचे ओम भाऊ दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस ओम दही फळे ओम दैफळे याचा आज वाढदिवस आहे 90 मेंबर तर तो मुलांचं असं म्हणणं आहे की तो 90 मेंबर पण आहे पण तरी पण ओम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद म्हण ना सगळ्याला आम्ही सगळ्यांना दोस्त काय भेटत
हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तलवारीला धारे हॅपी बर्थडे आपलं घेतो बोला कुठून हॅलो हॅलो त्याला हॅलो हॅलो माझी बर्थडे बर्थडे होता बाळू शेट्टी धप्पत दिला नाही का त्याला हे बघा ही आपली गाडी पण भरली गाडी गाडी धुवायला पैसे घेऊन टाकावं घ्यायचे कायलाच घ्यायचं. तर भावांनो परत येताना काही व्हिडिओ काढला नाही आम्ही नाही का फुल रात्री धिंगाणा घातलाय त्या त्यांनी मरणाचा केक बी गाडीला लावलाय पूर्ण जर्किंगला पण केक लावला होता पूर्ण त्यामुळे काढून टाकले मी. आणि सोन्याने फुल राडा केलेला आहे. सोने आता येऊन झोपलाय. आता हे मोबाईल लावलाय वगैरे मी नाही खिडकीमध्ये. आणि आता नेक्स्ट ब्लॉग पाहू एकदम त्यापेक्षा काहीतरी युनिक करू. आणि ह्या ब्लॉगमध्ये ना मधला कॉन्टेंट घेता नाही आला तर भावांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सोने झोपलाय आता नाही का, नाही ते एडिट केला असतं त्याने आत्ता पण नाही का. चालतंय.